सगळे रेडी होऊन बसलोय फॅमिली पूर्ण. आम्ही निघालोय पनवेलला. मनीषा ताईकडे म्हणजे माझी मावस बहीण आहे, मावशीची मुलगी, तिच्या घरी पूजेला, वास्तुशांती पूजा, तर त्यासाठी आपल्याला आमंत्रण आलेलं आहे पूजेचं. तर निघालोय आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज काय गाडीवर फडका वगैरे मारायला किंवा धुवायला जमलं नाही, भरपूर धूळ बसली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फ्रेंड्स, फायनली पोहोचलोय गोल्फ मेडोज मध्ये. गोदरेजचा प्रोजेक्ट आहे इथे पनवेलपासून थोडं बरंच पुढे आहे. इकडून आपल्या गाड्या, आपण गाड्या नाही आहेत ना त्याच्यामुळे. नाही ते नाही. बरं आहे, कॉंग्रॅच्युलेशन. आवडली आवडली, मस्त. कॅमेऱ्यात टिपून घेतोय. हे बघा. हा बरं आहे मावशी. हा कधी आले? काल. हा हा ओळखलं. आता पूजेचं दर्शन वगैरे घेतलं. आता चाललोय जेवायला क्लब हाऊस मध्ये. छोट्या मुलांचं स्विमिंग पूल पडशील. हे बघा, लाईव्ह ॲक्सिडेंट, लाईव्ह फॉल हे झालंय. व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे बघा, पसम्यासारखं तोंड याला बोलता. दाखव तोंड, दाखव तोंड. ते पण 6 माळे पार्किंगचेच आहेत ना. हा मग हे पार्किंगच आहे ना. हे बघ मागे पण गार्डन एरिया. थपकत थपकत पडते. तापली असेल आता. झोक्यावर घ्या, झोक्यावर बस. बघू का? ब्ल्यू कलरची आहे ना, तापणारच. बघूया. तिला माहिती आहे ना झोका कसा घेतात. होई अरे पडली. एवढं मस्त वातावरण आहे, हवा सुटली आहे मस्तपैकी. आणि जेवून आलोय. आणि बाजूला आजूबाजूला सगळे डोंगर, कसलीच गाड्यांची वगैरे कसलाच आवाज नाही. एकदम शांती आहे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. झोप येतील मस्त. आता इथे अशा ठिकाणी घर पाहिजे. आणि ऑफिस पण जवळ पाहिजे, मग मजा येईल. ऑफिस लांब असेल आणि अशा ठिकाणी घर असेल तर मग नाही मजा पाहिजे सर. तर छोटं घर. हां, छोटं घर, जास्त पैसा. कारण ऑफिस का ते सिलेक्ट केलं आपण? पैसा तिथे बऱ्यापैकी मिळतोय किंवा आपलं भागतंय म्हणून ना. आणि जर कमी भागण्याच्या ह्याच्यात ऑफिस आपण निवडलं, इथे पण ऑफिस किंवा काय आपल्याला एक काम मिळेल, घर पण मिळेल इथे आणि एक ऑफिस पण मिळेल, पण मग ते भागणार नाही. म्हणून माणसं मुंबईकडे धाव घेतात. असं आहे शेवटी गणित. असं आहे, जसं गावी विमानवरती जातं तसा आवाज येतो ना, घुमून तसा आवाज येतो. ये आड्याचं पाणी काढायला गेली. हां काय का ते? काय ते खरंच? चेरी. हे खरे वेल आहेत का खोटे? ते खरे आहेत. हे काय ना, ते पण एकदम मस्त आहे. मस्त केलं आहे हे. असं घरात झोपाळा वगैरे असेल ना त्याच्यावर मस्त वाटेल हे. हां, पण ते असं नॅचरल वातावरणातच चांगलं येतात. ह्याचं झाडच मोठं येतं. हां, वेली आहेत त्या, वेली आहेत. अच्छा, हे बघ, हे झाड आहेत, वेल आहेत. तुम्ही कधी
किती वडापाव द्यायचे तुम्ही आले ना गावाला आमच्या संगमनेरला आले होते संगमनेरला म्हणून आले ना आता येतातच तुम्ही आता अशी कामानिमित्त येतातच. इथे काय स्विमिंग पूल आहे काय? जायचं मन करतंय, जा मग उडी मार. उडी मार. नाही नाही, मार मार. मन करतंय ना तुझं? शेवाळ झाले. ग्रीन कलरची झाली. हां, इथे जिम आहे वाटतं. काय म्हणते ताई? हां, चांगलं वाटतंय घर, चांगलं वाटतंय. सगळे गोदरेजचे AC पण बिल्डरनीच दिले ना? कपाट पण त्यांनी दिला. कपाट कोणतं? अच्छा, हां. आणि ट्रॉल्या वगैरे ह्या का? हां हां, टँडम. गोदरेजचेच आहेत बघा सगळे टँडम. फायनली निघालो आहे आता इथून. ॲक्च्युली ते मावशीची मुलगी वगैरे 2 मावस बहिणी आणि मावशी वगैरे येणार होते आमच्यासोबत. पण उद्या त्यांचा प्लॅन ठरला आहे खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात आणि महडच्या अष्टविनायकपैकी एका गणपतीला जाण्याचा. विकास आहे मावस भाऊ माझा, तर तो येणार आहे. अदरवाईज ते आपल्यावर येणार होत्या आपलं घर बघायला, घरी एक दिवस राहायला. तर प्लॅन ठरलाच होता, पण त्यांनी आता ठीक आहे ऐन वेळेला त्यांचं इकडे जाण्याचं ठरलं. तर आता आपण निघालो आहे. आज उपासनेचा पण दिवस आहे. आता जाता आता घनसोलीलाच थांबूया. ओवीला पिचकारी पण घ्यायची ना ओवी? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जपता जपता मनात प्रकटे तो हा अनिरुद्ध. मित्रांनो, ॲक्च्युली काय झालं, आपण नेरूळला एक काम होतं आपलं बिल्डरच्या ऑफिसमध्ये, म्हणून तिथे गेलो होतो. तर उपासनेला घनसोलीला पोहोचेपर्यंत खूप लेट झाला असता, म्हणून आपण असं ठरवलं आहे की आज जुईनगरच्या गुरुकुल मंदिरातच उपासनेला जाऊया. तर त्यासाठी आलो आहे आता जुईनगरच्या मंदिरात. ऑलरेडी उपासना सुरू झाली आहे.